नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन मध्ये. बऱ्याच वेळेला काय होतं, आपली उपवासाची जी साबुदाणा उसळ असते ती शिल्लक राहते. मग त्याचं काय करावं आपल्याला लक्षात येत नाही. त्यासाठी ही रेसिपी आहे. आपण ह्या उसळीचा छान खमंग असा नायलनचा चिवडा जसा बनवतो तसा खमंग आणि खुसखुशीत असा उसळीचा चिवडा पण तयार करू शकतो. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. हा जो तयार केलेला चिवडा आहे, अगदी नायलनचा जो असा आपण साबुदाण्याचा चिवडा बनवतो तसा खमंग आणि खुसखुशीत होतो. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. ही शिल्लक राहिलेली उसळ आहे थोडीशी आपली. उपवासाला जेव्हा करतो तेव्हा ही लाल तिखटाची साबुदाण्याची उसळ आहे. ही उसळ एका ताटामध्ये घेऊन कडकडीत उन्हामध्ये ही छान सुकून घ्यायची आहे. अगदी कडकडीत ही सुकल्या गेली पाहिजे. एक साधारण 2 दिवस तरी लागतात, व्यवस्थित ऊन असेल तर याला सुकण्यासाठी. आता ही अशीच आपण ताट उन्हामध्ये याला वाळवायला ठेवूया आणि नंतर पुढची रेसिपी तयार करूया. ही जी साबुदाण्याची उसळ आहे ती आपण 2 ते 3 दिवस छान वाळवून घेतली. यामध्ये जे शेंगदाण्याचा कूट वगैरे असते ना, ते आपण थोडासा आपण चाळून घ्यायचं आहे, म्हणजे हे जेव्हा तळतो तेव्हा ते करपल्या जात नाही. असे थोडे थोडे शेंगदाणे असतात ते पण आपले आपण काढून घेऊया. उसळ आहे आपण ही चाळून घेतली, म्हणजे असा बारीक कूट यामधला निघून जातो. ही जी वाळवलेली उसळ आहे आपल्याला ती तळून घ्यायची आहे. पण हे चांगलं हवेमध्येच वाळवले जाते किंवा मग उन्हामध्ये पण खूप जास्त दिवसही ही वाळवल्यानंतर टिकत नाही. याला असा तेलकट असा वास येतो. शक्यतो ताजीच वाळवली की आपण तळून घ्यायची. तेल आपलं तापलंय का ते चेक करूया. थोडासा हे उसळ यामध्ये टाकल्या वरती येते छान फुलतो साबुदाणा आपला. आपण यामध्ये हे टाकून घेऊया. थोडी थोडी टाकून व्यवस्थित अशी फुलेपर्यंत छान तळून घ्यायची. गॅस मिडियमच ठेवायचा, म्हणजे जास्त आतपर्यंत छान तळल्या जाते. आपला जसा नायलनचा साबुदाणा तळल्या जातो ना, त्याच पद्धतीने ही उसळ अगदी छान तळल्या जाते. पाहू शकता तशी मस्त टंब फुगते. आता ही छान तळून झाली आहे. यातलं पूर्ण तेल असं निथळून घ्यायचं. यातलं पूर्ण तेल निथळून घेतलंय. एका चाळणीमध्ये मी टिश्यू पेपर टाकलाय आणि त्यावरती ही तळून घेतलेली उसळ मी टाकतीये, म्हणजे याचा एक्स्ट्राचं जे थोडंफार तेल जर असेल तर ते निघून जातं. अशीच आपण आता ही सर्व उसळ तळून घेऊया. आता उसळ आपण तळून घेतली. यामध्ये ऑप्शनल आहे मिरची आणि मी शेंगदाणे पण थोडेसे तळून टाकते. त्यामध्ये नाही टाकले तरी चालतात, पण टेस्ट छान लागते. जसं आपण चिवड्यात टाकतो तसा हा उसळीचा चिवडाच आहे, त्यामुळे हे थोडंसं यामध्ये तळून टाकते. तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप पण टाकू शकता. मी इथं फक्त शेंगदाणे आणि मिरची वापरते. आता हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊया. आता हे शेंगदाणे आणि आपली मिरची पण छान तळून झाली आहे. ज्यामध्ये आपण तळलेली ही उसळ टाकली आहे त्यामध्येच मी हे टाकून घेते आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. तळलेली उसळ आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची, कारण याचं पूर्ण तिखट मीठ वगैरे सगळं निघून गेलेलं आहे. मिरची टाकलेली आपण, जर आवश्यकता असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता. फक्त हे एका भांड्यामध्ये काढून घेऊन थोडंसं मिठाची चव बघायची आणि मीठ टाकून घ्यायचं. पाहू शकता अगदी खुसखुशीत अशी ही साबुदाणा उसळीचा चिवडा तयार होतो. आता याला थोडंसं आपण चवीपुरतं मीठ ॲड करूया. गरजेनुसार मीठ लावून घ्यायचं याला. तुम्ही यामध्ये थोडीशी पिठी साखर पण वापरू शकता, टाकायची असेल तर आमचूर पावडर वापरू शकता. पण मी फक्त इथं मीठच वापरते, म्हणजे मला शक्यतो गोडसर चवीपेक्षा अशी चव छान लागते. आणि लाल तिखट पण टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे मीठ लावून छान मिक्स करून घेतलं आहे. अगदी कुरकुरीत असा उसळीचा हा चिवडा आपला तयार होतो. तयार आहे आपला कुरकुरीत असा साबुदाणा उसळीचा चिवडा. अगदी साधी सोपी आणि उसळ पण आपली वायाला जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने केलेला हा चिवडा तुम्ही 2 ते 3 दिवस आरामात स्टोअर करू शकता. अगदी छान टेस्टी लागतो. रेसिपी नक्की करून पहा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. आणि शिल्लक राहिलेल्या साबुदाणा उसळीपासून तुम्ही कोणते पदार्थ बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.